हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात स्टेप बाय स्टेप कसं फेशियल करायचं आहे, त्यामुळे आपला चेहरा एकदम चमकणार आहे। तर इथे मी पहिल्या स्टेपमध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे। कापसाच्या साहाय्याने ते आपण चेहऱ्याला लावायचं आहे। ही स्टेप करण्याआधी आपण आपला चेहरा अगदी क्लीन करून घ्यायचा आहे। फेस वॉश किंवा मग कुठल्याही क्लिन्झिंग सोल्युशनने करा, जे तुमचं असेल त्याने। तर आता मी हे पहा, कच्चं दूध सगळीकडे लावलेलं आहे आणि आता एक असा ओला कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि तो फिरवायचा आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्याचं आता क्लिन्झिंग अगदी प्रॉपरली झालेलं आहे। त्याच्यानंतर तेच कच्चं दूध घ्यायचं आहे उरलेलं। आता याच्यात खोबरेल तेलाचे 2-3 थेंब टाकायचे। तुम्ही कुठलंही पॅराशूटचं पण घेऊ शकतात। माझ्याकडे हे ओरिजिनल कोल्ड प्रेसचं आहे, तर ते घेतलेलं आहे। आणि आता हे मिक्सिंग आपण जे मिक्सचर आहे ते आपण सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे। अगदी तुम्ही गळा आणि मानेला पण लावून घ्या आणि अशा प्रकारे मसाज करायचं आहे आपल्याला, अगदी सगळीकडे चेहऱ्याला, गळ्याला, अगदी तुम्ही कानाला सुद्धा करू शकता। तर पहा, मी जशा स्टेप्स दाखवल्यात त्याप्रमाणे तुम्ही मसाज करू शकता। छान असं रक्ताभिसरण पण आपलं चांगलं सुरळीत चालणार आहे या उपायाने आणि चेहऱ्याला एक टवटवीतपणा येतो मसाज केल्याने। तर हळूवार मसाज करा, खूप अगदी जोर लावून मसाज करायची गरज नाही, असं टॅपिंग पण करायचं। याआधी माझा एक व्हिडिओ त्याच्यात मी दाखवलेली आहे ही पद्धत। तर छान झालेला आहे मसाज। आता आपण स्टीमिंग घेऊया पुढच्या स्टेपमध्ये। तर छान असं स्टीमिंग घेऊया, अगदी खूप जवळून नाही घ्यायचं आणि डोळ्यावर अशी गरम वाफ येऊ नाही द्यायची। तर छान प्रकारे असं स्टीमिंग करा। जर तुमच्याकडे असं बाउल नसेल तर तुम्ही घरच्या घरी आपण साध्या पद्धतीने वाफ घेतो तशी घेऊ शकता। तर परत आपण हा रुमाल धुवून घ्यायचा आहे, ओला रुमाल असा फिरवून हळूवार घ्यायचा आहे। तर आपलं स्टीमिंग झालेलं आहे। आता आपल्या फेशियलमध्ये थर्ड स्टेपमध्ये आपण स्क्रबर बनवूया, म्हणजे स्क्रबिंग करून घेऊया चेहऱ्याला। तर त्याच्यासाठी इथे मी मसुराची डाळ घेतलेली आहे 1.5 चमचा, जवळपास 2 चमचे, आणि अर्ध्या लिंबाचा रस जवळपास घ्यायचा आहे। थोडंसं तुम्ही गुलाबजल घ्या किंवा पाणी नुसतं घेतलं तरी चालेल आणि आपण हा स्क्रबर असा एवढी कन्सिस्टन्सी करून बनवायचा आहे आणि चेहऱ्याला असं स्क्रब करून घ्यायचं आहे। तर चेहऱ्याबरोबर मी सांगितलं तसं नंतर मानेला पण तुम्ही करून घ्या, गळ्याला पण त्याच प्रकारे करून घ्या। तर चेहऱ्याला असं थोडं स्क्रब, चांगलं मसाज टाईप करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे छान आपली स्किन स्क्रब होऊन जाईल। आणि मसूर डाळ तर खूप याच्यासाठी चांगली आहे, अगदी नॅचरल स्क्रबर आहे। तर थोडा वेळ असं थांबायचं आहे 2-3 मिनटं आणि मग चेहरा धुवून घ्यायचा आहे। चेहरा धुतला, पहा किती फ्रेश झालेला आहे मसूर डाळीमुळे। आता आपण चौथ्या स्टेपकडे वळूया। आता फेस मास्क पण आपण नॅचरल पद्धतीने बनवायचं आहे। तर 2 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता यासाठी। तर आता ॲलोवेरा जेल माझ्याकडे हे नॅचरल मी बनवलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या ब्रँडचं वापरू शकता। थोडी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मी इथे मध घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे। थोडंसं गुलाबजल घ्या किंवा पाणी घ्या, तर मी पाणीच घेतलेलं आहे, तुम्ही गुलाबजल पण घेऊ शकता। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून जेणेकरून व्यवस्थित मास्क बनेल। तर थोडासा चिकटपणा असतो ॲलोवेरा जेलमुळे, कारण मी नॅचरल घेतलेलं आहे त्याच्यामुळे। तर छान असं फेशियल मास्क आता आपला झालेला आहे, तो लावून घेऊया। तर मी नेहमी तुम्हाला सांगते, हाताच्या साहाय्यानेच लावा, आपला टच खूप महत्त्वाचा असतो चेहऱ्याला। तर लावलेला आहे। आता कापसाला गुलाबजल किंवा काकडीचा रस लावा आणि डोळ्यावर ठेवा। आता 15 मिनटं थांबायचं आहे। 15 मिनटानंतर आपण चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि टॅप करून असा पुसून घ्यायचा आहे। आता आपण इथे फेशियल ऑइल बनवायचं आहे 5व्या स्टेपमध्ये। तर त्याच्यासाठी कुठल्याही ब्रँडचं तुम्ही चांगलं ॲलोवेरा जेल घ्या आणि त्याच्यात तुम्ही 1 ते 2 थेंब ग्लिसरीन ॲड करायचं आहे। विटॅमिन ईची 1 कॅप्सूल त्याच्यात पिळायची आहे। हे झालं आपलं आता फेशियल नॅचरल ऑइल तयार। आता हे आपण चेहऱ्यावर लावायचं आहे। तर व्यवस्थित सगळीकडे असं लावून घ्या, गळ्याला, मानेला, चेहऱ्याला, अगदी तुम्ही कानाला सुद्धा हे लावू शकता। तर लावून झालेलं आहे आणि आता हे असंच फेशियल ऑइल ठेवायचं आहे। पूर्ण दिवसभर तुम्ही ठेवा आणि कुठलाही सोप लावायचा नाही पूर्ण 1 दिवस, दुसऱ्या दिवशी तुम्ही लावू शकता। शक्यतो हे फेशियल तुम्ही रात्रीच्या वेळीच करा। चेहऱ्यावर आलेला ग्लो तुम्ही बघतच आहात, तर तुम्हाला कुठल्याही समारंभाला, लग्नाला जायचं असेल तर आधी 1-2 दिवस हे फेशियल तुम्ही घरच्या घरी करू शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा।